नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर येत्या 2 मार्चला म्हणजे सोमवारी आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येणारा होळीचा पवित्र सण आलेला आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी साजरी केली जाते आणि यंदा 2 मार्च 2026 रोजी हुताशनी पौर्णिमा आहे. या दिवशी संध्याकाळी होळी प्रज्वलित केली जाणार आहे. हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ 2 मार्चला संध्याकाळी 5:55 होईल आणि तिची समाप्ती 3 मार्चला संध्याकाळी 5:07 होईल. म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा जी आपण होळी पौर्णिमा म्हणून साजरी करतो तर ती 2 मार्चला असून याच दिवशी होळी दहन केलं जाईल. 3 मार्चला धुलीवंदन साजरे केलं जाईल आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे. तर हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार असल्यामुळे ग्रहणाचे नियम आणि सूतक काळ आपल्याला पाळावे लागतील. तर धर्मसिंधू या प्राचीन ग्रंथातील उल्लेखानुसार प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्त होत असल्याने होळी दहन 2 मार्चलाच करणं योग्य मानलं गेलं आहे. होळी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण केवळ परंपरेपुरता मर्यादित नाही तर ज्योतिषशास्त्रात सुद्धा त्याला विशेष स्थान आहे. होळी दहन म्हणजे फक्त लाकडांची रास पेटवणे नव्हे तर आपल्या मनात साचलेला लोभ, क्रोध, अहंकार, मत्सर आणि वाईट प्रवृत्ती यांना त्या अग्नीसमोर अर्पण करून त्याचा अंत करणे असा त्यामागचा गूढ आणि पवित्र अर्थ आहे. वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाशाचा विजय आणि नकारात्मकतेवरती सकारात्मकतेची मात याचं हे सुंदर प्रतीक आहे. या दिवशी आपण मनातील कटुता जाळून टाकायची आणि चांगले गुण, प्रेम, सद्भावना आणि शांतता आपल्या आयुष्यामध्ये आणायची असते. म्हणूनच हा सण केवळ एक उत्सव नसून आत्मशुद्धीचा एक पवित्र सोहळा आहे. या सणाच्या संबंधित अनेक धार्मिक कथा आणि परंपरा आपल्याला ऐकायला मिळतात आणि प्रत्येक कथेमध्ये एक गहन असा संदेश दडलेला असतो. धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही विशेष नियम पाळणं हे आवश्यक मानलं जातं. विशेष करून एक गोष्ट लक्षात ठेवा, होळीच्या दिवशी तुमच्याकडे कोणी कितीही मागणी केली तरी सुद्धा घरातील 3 गोष्टी म्हणजे 3 विशिष्ट वस्तू कोणालाही देऊ नयेत असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. अनेकांना ही गोष्ट माहिती नसते पण परंपरेनुसार या पवित्र दिवशी त्या वस्तू घरात न दिल्यामुळे लक्ष्मी नाराज होते, आर्थिक अडचणी निर्माण होतात, घरामध्ये वादविवाद वाढतात आणि आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात असं मानलं जातं. आणि म्हणूनच या 3 वस्तू कोणत्या आहेत आणि त्यामागील नेमका शास्त्रीय आणि आध्यात्मिक अर्थ काय आहे याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. त्याचबरोबर खाली असलेल्या हाई बटनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तर तो खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर पहा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी सांगणार आहे आणि या गोष्टी विशेष करून होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी तुम्हाला पाळायच्या आहेत. कारण 2 मार्चला होळी आहे आणि 3 मार्चला धुलीवंदन आहे. त्यामुळे या दोन्ही पवित्र दिवसांमध्ये काही नियम आपण नक्की लक्षात ठेवले पाहिजेत आणि श्रद्धेने ते पाळले सुद्धा पाहिजेत. होळी हा आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत मंगल आणि आनंदाचा सण आहे. या दिवशी आपण होळी प्रज्वलित करतो, मंदिरासमोर होळी पेटवतो, आपल्या गल्लीत होळी पेटते आणि त्या पवित्र अग्नीमध्ये आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या अर्पण करत असतो, ज्याचा अर्थ असा असतो की आपल्या आयुष्यातील नकारात्मकता, वाईट सवयी, मत्सर, राग आणि दुःख या सर्व गोष्टी आपण त्या अग्नीमध्ये जाळून टाकत आहोत आणि नवीन सुरुवात करत आहोत. पण या दिवशी एक गोष्ट अनेकांना माहिती नसते ती म्हणजे या पवित्र तिथीला आपण काही वस्तू इतरांना दिल्या, काही गोष्टी दान केल्या किंवा उधार दिल्या तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो आणि असं हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे. आणि मग आपण म्हणत बसतो की मी इतकी मेहनत करतो, इतकी कष्ट करतो पण पैसाच टिकत नाही, हातात पैसा येतो पण तो निघून जातो, घरामध्ये समाधान राहत नाही, असं का होतं?
तर अनेकदा विशिष्ट तिथीला आपण न कळत काही चुका करतो आणि त्या चुकांमुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही असं मानलं जातं. आता घरात आर्थिक ताण वाढतो, छोट्या छोट्या गोष्टींवरनं घरात वादविवाद होतात आणि मग आपल्यालाच त्याचे परिणाम भोगावे लागतात. आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार होळी आणि धुलीवंदन या दोन्ही दिवशी एक अत्यंत महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे. आणि तो म्हणजे या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि कोणाकडूनही पैसे उधार घ्यायचे नाहीत. अगदी समोरची व्यक्ती आपली जवळची असली, नातेवाईक असली तरी सुद्धा हा नियम तुम्हाला पाळायचाच आहे. तर असं सांगितलं जातं, म्हणजे असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण कर्ज घेतलं किंवा कोणाला पैसे उसने दिले तर त्या घरातलं शुभ तत्व जे आहे तर ते कमी होतं, आशीर्वादांचा प्रवाह थांबतो आणि लक्ष्मीचं स्थैर्य कमी होतं. आणि म्हणून या दिवशी आर्थिक व्यवहार करताना विशेष सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे. आता तुम्ही म्हणाल की होळीच्या दिवशी खरेदी करायची असेल तर काय करायचं? तर खरेदी करणं यात काहीच अडचण नाही आहे. कारण खरेदी करताना आपण वस्तू घेतो आपल्याकडे आणि त्याच्या बदल्यात आपण पैसे देत असतो, बरोबर? तर हा उदार व्यवहार नसतो आणि त्यामुळे वस्तू घेणं चालतं, पण उसने पैसे देणं आणि घेणं आपल्याला टाळायचं आहे. कारण धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले कर्ज व्यवहार आर्थिक ऊर्जेवरती आपल्या परिणाम करतात आणि ज्या व्यक्तीला आपण पैसे देतो त्याला सुद्धा अडचणींना सामोरं जावं लागतं. तर त्यामुळे स्वतःचं आणि समोरच्याचं भलं व्हावं म्हणून या पवित्र दिवशी पैसे उसने देणं किंवा घेणं हे पूर्णपणे टाळायचं आहे. आता यानंतर पुढची वस्तू काय आहे तर बघा, ते म्हणजे लग्नाच्या वस्तू. ज्योतिषशास्त्रानुसार होळी दहनाच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील इतर वस्तू ज्या असतात, जसं की स्त्रियांचे दागिने असतील किंवा इतर काही लग्नातल्या मौल्यवान वस्तू असतील, तर त्या कोणत्याही बाहेरच्या स्त्रीला तुम्ही देऊ नका किंवा त्या वस्तूंचं दान सुद्धा तुम्ही करू नका. या वस्तू जर आपण बाहेरच्या एखाद्या व्यक्तीला वापरायला दिल्या तर ते पतीसाठी खूप हानिकारक मानलं जातं. तसेच पतीच्या कुंडलीतला शुक्र ग्रह हा सुद्धा कमकुवत होतो, वीक होतो आणि शुक्र ग्रह हा धनाच्या संबंधित मानला जातो. त्यामुळे या दिवशी स्त्रियांनी आपले दागिने मौल्यवान वस्तू ज्या आहेत तर त्या इतर सुवासिनी स्त्रीला अजिबात तुम्ही देऊ नका. दानच नाही तर आपल्याला ते वापरायला सुद्धा कोणालाही द्यायचं नाहीये. त्यामुळे आपल्या पतीची प्रगती ही खुंटत जाते आणि त्यामुळे ही एक चूक महिलांनी अजिबात करायची नाही. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी आपल्याला मीठ जे आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही. बऱ्याच वेळेला आपल्या शेजारी आजूबाजूला जे काही लोक असतात त्यांच्या घरातलं मीठ संपलं की ते आपल्याकडे वाटी घेऊन मीठ मागायला येतात आणि हे मीठ जे आहे तर ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीला समर्पित. आणि जर आपण होळीच्या दिवशी आपल्या घरातील मीठ हे कोणाला उसनं दिलं किंवा कोणी मागायला आलं आणि आपण त्याला जर ते मीठ दिलं तर आपल्या घरातील लक्ष्मी ही आपण त्यांच्या घरी पाठवत असतो असं मानलं जातं. आणि म्हणून या दिवशी मिठाचं दान जे आहे तर ते अजिबात करायचं नाही. जरी तुमच्याकडे कोणी मीठ मागायला आलं तर सरळ सांगायचं की आजच्या दिवशी आम्ही कोणालाही मीठ हे जे आहे तर ते उसनं देत नाही किंवा उधार देत नाही. त्यामुळे मिठाचं दान या दिवशी तुम्ही अजिबात करू नका किंवा उसनं सुद्धा कोणालाही देऊ नका. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील साखर जी आहे तर ती सुद्धा कोणालाही द्यायची नाही. जर या होळीच्या पवित्र दिवशी आपण साखर इतरांना उसने दिली किंवा साखर दान केली तर त्यामुळे आपला शुक्र ग्रह जो आहे तर तो कमकुवत होतो, वीक होतो आणि त्याचा प्रभाव जो आहे तर तो कमजोर होतो. आणि म्हणूनच शुक्र ग्रह जो असतो ना तर तो आनंद आणि समृद्धीच्या संबंधित आहे आणि त्याचा जर प्रभाव कमी झाला तर आपल्या कुंडलीमधून तर जीवनात अनेक समस्या येत असतात, तसेच आर्थिक अडचणी सुद्धा येत असतात. आणि त्यामुळे चुकूनही या दिवशी महिलांनो आपल्या शेजारच्यांना साखर जी आहे तर ती तुम्ही देऊ नका. तर ही एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा तुम्हाला आवर्जून आपल्या लक्षात ठेवायची आहे. तसेच या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसं की दूध असेल, दही असेल तर या ज्या वस्तू आहेत तर त्या सुद्धा इतरांना देऊ नये. या वस्तू लक्ष्मी स्वरूप असतात आणि लक्ष्मीला आपल्या घरात टिकवून ठेवायचं असेल तर या दोन वस्तू तुम्हाला होळीच्या दिवशी आणि धुलीवंदनाच्या दिवशी सुद्धा कोणालाही द्यायच्या नाहीत. तसेच या दिवशी आपल्या घरातला जो झाडू आहे तर तो सुद्धा बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला देऊ नका. बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या शेजारी जे कोणी राहतं त्यांना झाडू कधी कधी सापडत नाही आणि अशा वेळी ते आपल्याला 5 मिनिटासाठी झाडू मागायला येतात. तर अशा वेळी सहज आपण आपल्या घरातला झाडू काढून त्यांना देत असतो, पण हे ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे चुकीचं आहे.
झाडूला लक्ष्मी म्हटलं जातं आणि दिवाळीच्या दिवशी आपण झाडूची लक्ष्मी म्हणून पूजा करत असतो आणि हीच लक्ष्मी जर आपण इतरांना दिली तर लक्ष्मी आपलं घर सोडून कायमची निघून जाते आणि घरामध्ये दारिद्र्य अलक्ष्मी येत असते. म्हणून या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरातला जो झाडू आहे तर तो कोणालाही द्यायचा नाही. तर या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी आणि त्याचबरोबर धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजेच 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्ही दिवशी कोणालाही द्यायच्या नाहीत. आणि जर कळत न कळत या वस्तू जर तुम्ही कोणाला तरी दिल्या तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्याचबरोबर या होळीच्या दिवशी पहा, तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते तुम्हाला परिधान करायचे नाहीत. कारण होळीच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त असतो आणि त्यामुळे आपल्याला काळा रंग जो असतो तर तो नकारात्मक ऊर्जा जो आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये आकर्षित करत असतो आणि म्हणून तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे या दिवशी चुकूनही परिधान करायचे नाहीत. अगदी घरातली लहान मुलं असतील मग मोठी असतील तर सर्वांनी या दिवशी हा नियम जो आहे तर तो कटाक्षाने पाळायचा आहे. त्यासोबतच या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे सुद्धा परिधान करू नका. या व्यतिरिक्त तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा किंवा गुलाबी या रंगाचे कपडे जे आहेत तर ते तुम्ही परिधान करू शकता. तर हे 2 रंग म्हणजे काळा आणि पांढरा हा तुम्हाला पूर्णपणे वर्ज करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी स्त्रियांनी होळीची पूजा करताना किंवा होळी दहन करताना तुम्हाला चुकूनही आपले केस जे आहेत तर ते मोकळे ठेवायचे नाहीत किंवा आपलं डोकं जे आहे तर ते तुम्हाला झाकून ठेवायचं आहे म्हणजे झाकून घ्यायचं आहे. म्हणजेच काय तर उघड्या डोक्याने तुम्हाला होळीची पूजा करायची नाही. आपल्या डोक्यावरती एखादा पदर तुम्ही साडी नेसली असेल तर पदर घ्या किंवा ओढणी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमचं डोकं झाकूनच होळीची पूजा जी आहे तर ती करायची आहे. जर उघड्या डोकाने तुम्ही होळीची पूजा केली तर नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा आपल्यावरती खूप जास्त पडत असतो आणि हा नियम फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा पाळायचा आहे. पुरुष सुद्धा होळी दहन करत असतात तर अशा वेळी पुरुषांनी सुद्धा आपल्या डोक्यावरती टोपी घालायची आहे किंवा रुमाल तरी तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर पहा, आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा सुद्धा करत असतो. आता बऱ्याच जणांना प्रश्न निर्माण झालेला असेल की सत्यनारायण पूजा ही नक्की कधी करायची. तर पहा, सत्यनारायण पूजा सुद्धा तुम्हाला 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी करायची आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही बघा या दिवशी सत्यनारायण पूजा करू शकता. तसेच होळी दहन सुद्धा तुम्ही 6 नंतर करू शकता. होळी दहनाचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो 6:30 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत हा शुभ मुहूर्त आहे. तर या वेळेमध्ये तुम्ही होळी दहन करू शकता आणि सत्यनारायण पूजा सुद्धा तुम्ही याच दिवशी करायची आहे. 3 मार्चला धुलीवंदन आहे. या दिवशी आपल्याला होळीचं दहन किंवा सत्यनारायण पूजा ही करता येणार नाही. कारण पौर्णिमेची समाप्ती ही 3 मार्चला संध्याकाळी 5:07 होणार आहे. त्यामुळे आपल्याला या 2 गोष्टी ज्या आहेत तर त्या 2 मार्चलाच करायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.